guys, this is RR Projin Carravas and welcome back to the another video of मेरी चॅनल. तर आजचा व्लॉग काही तर स्पेशल तर नाही आहे. सहज आलेलो फिरायला इकडं आणि वातावरण दाखवायला तुम्हाला. तर सध्या तर मी दुसरा फोन घेतला आहे आता व्लॉगसाठी. 2-3 फोन तर असेच झाले व्लॉग बनवण्यासाठी, पण काय आता घेतला आहे दुसरा आयफोनच्या भाऊनी. काय सांगू आता. तर चला बघू काय होतं आहे, इथून पुढे कशी जर्नी चालते माझी. तर बघा वातावरण कसं आहे, हिरवगार इकडं. संध्याकाळ झाली तर खूपच सुंदर दिसेल. आता पण सुंदरच दिसत आहे भाई, बघू शकता तुम्ही सगळं व्ह्यू खतरनाक टाईप. तर इकडं आल्यावर मस्त वाटतं फिरायला, थंडगार हवा लागते आणि बघू शकता. व्ह्यू दाखवतो तुम्हाला खतरनाक सिनेमॅटिक. तर चला. तर गाईज इकडे आलोय फिरत फिरत. आता सनसेट झाल्यावर खूपच सुंदर दिसेल. तर सनसेट नाही झाला अजून, आणि सनसेट झाल्यावर खूपच सुंदर सुंदर असं वातावरण तयार होईल इकडं. आणि हे सगळं आमचं शेत बघू शकता, पूर्ण हिरवगार. सगळीकडे कुठंच तुम्हाला वाळलेलं दिसणार नाही, सगळीकडे गहूच गहू आहे. बघू शकता तुम्ही, जिकडे नजर जाईल तिकडे हिरवगार हिरवगार. बाकीचं दिसेल तुम्हाला इकडे वाळलेलं, इथं तर काहीच नाही. इकडं गहू, तिकडं गहू, इकडं 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 सगळीकडं बघू शकता तुम्ही. من أول نظرة قلبي ما عاد نفسه ضحكة حنونة دخل جوا إحساسه. तर काहीच बघू शकता इथं काजू आंब्याचं झाड मोहरलेलं आहे सध्या. बघा कसं दिसतंय. आणि त्याला खूपच सुंदर असे आंबे, आता पिवळे पिवळे नाही होती, लाल लाल होते. तर दाखवलं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आंबे आल्यावर खूपच मस्त पूर्ण लाल लाल झालेलं दिसतंय हे सगळं. आणि इथं पेरूचं झाड आहे इकडे समोर. हे पेरूचे झाडं, त्याला पण पेरू येतात मस्त मस्त. इथं पाणी भरलं आहे ह्या गावाला, बघू शकता. छोटा आहे हा गहू अजून पूर्ण. हे बघा तर काय बघू शकता विहिरीमध्ये पाणी नाही आता सध्या. इकडं पाणी नाही राहत आमच्याकडं उन्हाळ्यामध्ये. तर आता जातोय पुढं पुढं आणि बघू अजून कसले कसले झाडं बघायला मिळत आहे. इथं पण पेरूचाच झाड आहे, आणि इथं असून चाफ्याचं आहे, त्याला फुलं नाही सध्या. बघू शकता थोडे थोडे दिसत आहे फुलं. थांबा तुम्हाला फुलं खोडून दाखवतो आता. सोनचाफ्याचं एवढं मोठं झाड आहे, पण फुलं सध्या नाही अजून. उन्हाळ्यात खूप फुलं येतात त्याला. आता येत आहे हळूहळू थोडेसे. थांबा झूम करून दाखवतो. तर वैभव इथं वर चढतोय फुल तोडायला, खास तुमच्यासाठी. सोनचाफ्याचं फुल तोडायला चढतोय वरती. तर बघा काहीच फुल सोनचाफ्याचं कसं दिसतंय. गोंडस गोंडस असे खूप सारे फुलं येतात पिवळे पिवळे, पण सीझन नाही त्याचा, त्याच्यामुळं थोडेच आहे. उन्हाळ्यामध्ये भरपूर फुलं येतात. पूर्ण झाड पिवळं दिसतं मग उन्हाळ्यामध्ये. तर काय तिथं चिकूचं झाड आहे, बघू शकता तुम्ही. काय हे नारळाचं झाड बघू शकता, नारळ आलेलं आहे याला खूपच. कारण आता टाइम झालेला आहे आणि वरती चढायला थोडा प्रॉब्लेमच आहे. इथून असं तोडायला खूपच मेहनत घ्यावी लागते. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही. तर त्याला आता हे बघू शकता, हे झाडं, हे कोणते झाड रे? अशोकाचं झाड बघू शकता तुम्ही इथं. आणि इथं आमचं पहिलं जुनं घर होतं, आता ते मोडून टाकलंय. बघू शकता पूर्ण इकडं गवत आलेलं आहे वरती.
वाळून पण गेलंय. आणि आता नवीन घर तिकडे समोर केले आहेत. हे बघू शकता इकडे घर केले आता नवीन. तर इथं पहिली जागा होती राहायची, आता इथलं सगळं तोडून नेलेलं आहे. फक्त बाकीचे लाकडं राहिलेले आड्याचे. तर जाऊ पुढे, चला अजून दाखवतो वेगवेगळ्या वस्तू. हे बघा, हा कोणता चाफा रे? हा हा व्हाईट कलरचा चाफा. मला पण नाही माहिती याचं नाव. कसा दिसतोय, मस्त मस्त. आणि हे पण कुठं पण असतं, याला पण बघितलंय तुम्ही. याचे पण फुलं गुलाबी गुलाबी असतात, खूपच सुंदर. हे बघा, मस्त दिसत आहे फुलं. आणि हे केळीचं झाड. तर बघू शकता गाईज, एक पिवळं फुल आहे माझ्या कानाला आणि एक पांढरं आहे. हा चाफा, हा सोनचाफा. तर खूपच याचं सुगंध खूपच सुंदर येतो. याचं नाही एवढं काही, पण मग याचं मस्त येतो वास. तर चला जाऊ आता पुढे पुढे अजून. आता सनसेट तर होईलच, अजून खूपच टाइम आहे. तरी बघू शकता सनसेटला. आणि जाऊ पुढे पुढे, थोडंफार फिरू. आलोय मळ्यात. तर चला, नवीन नवीन ब्लॉग तर येत राहतील आता. कॉलेज ब्लॉग, ट्रिपला जात असतो. पण गाईज ब्लॉग बनवणं म्हणजे खूपच कठीण काम राहतं. मित्रपरिवार काय ना काही गडबड करत राहते, त्यामुळे जमत पण नाही. त्यामुळे पण मग मी आता बनवणार आहे, कारण फोन घेतलाय तर बनवायलाच लागेल. तर चला जाऊ आता, बघू काय होतंय पुढे, काय नाही मलाही नाही माहिती. तर सुरुवात तर केली चांगली. सपोर्ट चांगला असू द्या तुमचा. लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा चॅनलला, करून करा ब्लॉग्सला. तर चला कंटिन्यू बनवून राहा. कोण आहे तर सांग मला. हा? कुठे चिव? दे माल, दे 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 लवकर. माझा आहे, दे माल, दे दे माल, दे. दे दे तली दे मला पण. दे टाकतानीच खाऊन घेतलं. मिला हूँ अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला. सो गाईज, परत आलोय तुम्हाला आता सनसेट दाखवायला. आणि सनसेटचा नजारा आता खूपच सुंदर दिसतोय. तर तयार व्हा खूपच सुंदर असा नजारा बघण्यासाठी. आणि वातावरण पण झालं मस्त सनसेटचं. तर चला दाखवतो तुम्हाला असा खूपसूरत सनसेट. तर चला.
मिला हूँ अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून मिला, सुकून मिला। तुझे है पाया रब से। तर गाईज खूपच सुंदर दिसतंय सगळीकडे. आता आता बघू शकता तुम्ही पूर्ण व्ह्यू इकडचा. सगळीकडे हिरवगार आणि हे सनसेट खूपच सुंदर वाटतं. बघू शकता तुम्ही. मज्जाच वेगळी आहे गाईज इकडं फिरण्याची. माझ्याकडं आलं तर असं एकदम भारी वाटतं. असं वाटतं इकडंच राहावं, इकडंच फिरावं. संध्याकाळचं वातावरण खूपच सुंदर वाटतं. तर काय सांगू आता, शब्द तर नाही आहे अजून माझ्याकडे काही बोलण्यासारखे. तर एवढंच सांगू इच्छितो, गावाकडची लाईफ एकदम बेस्ट लाईफ राहते. शहरामधच्या गर्दी गोंगाटापेक्षा इकडं चिवचिवाट ऐकलेलं बरं राहतं. तर इकडं समोर तर घाट आहे अजून, तिकडं खूपच सुंदर असा चिवचिवाट ऐकू येतं. इकडं पण येतं आहे. आणि सनसेटचा टाइम म्हणजे बेस्ट टाइम. से सुकून मिला, सुकून मिला। हर पल हंसी सा हुआ है, सांसों को तूने छुआ है। बड़ी तुझसे नजदीकियां, सुकून मिला, सुकून मिला। मिला हूँ अब जो तुमसे, है दिल को मेरे कसम से सुकून। तर गाईज कसा वाटला माझा हा छोटासा ब्लॉग. जास्त काही सांगू शकलो नाही मी, फक्त मळ्यात आलेलो फिरायला आणि थोडंफार शेत दाखवलं. एवढं तर काहीच नाही झालं. तरी पुढच्या टायमाला नक्कीच बेस्ट ट्राय करेल. खूपच वेळा हे सांगितलं मी, पण तरी पण ट्राय करेल मी माझा बेस्ट. तर चला कंटिन्यू बनून राहा आणि RR रोजिंक्या रावतला सपोर्ट नक्कीच करा. आणि भेटू पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी वेगळं घेऊन येईल मी तुमच्यासाठी. तर चला कंटिन्यू बनून राहा. टाटा बाय बाय, टेक केअर. आणि सनसेटचा व्ह्यू कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला बाय बाय, टेक केअर, लव यू, बाय.